सगळी मंडळी आलेली आहे. सगळ्यांचा सामान पाठ. आपण लडाख ट्रिप मध्ये लेक्स आहे लडाख. इथे यायचे जे वाढले 200 किलोमीटर वरती. जुनी लालपरी नवीन लालपरी दोन्ही एकत्र बघायला मिळतात आपल्याला. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपली नाशिक राईड आहे. आज आपण नाशिकला चाललो ट्रिपसाठी. पहाटेचे 3 वाजलेत. 2 वाजता भेटायचा टायमिंग होता. अजून कोण आलं नाही आहे. फक्त आपला मित्र सोनू बर्के हा एकटाच आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपलं सामान. आणि आज आपला सेटअप ब्लॉगिंगचा असाच आहे की आपला ॲक्शन कॅमेरा हा वरच राहील जसा मागच्या ब्लॉगमध्ये होता. आणि ते गोप्रोला आपण लावला आहे आणि त्याला माईक सेटअप केला आहे. आणि 3 अँगलला आपण आज व्लॉग शूट करणार आहोत. एक अप्पर साईड, एक मिडल साईड आणि एक चेस्टला आपण मोबाईल माउंट करणार आहोत. अजून बरीचशी मंडळी यायची आहेत. आता येतीलच हळूहळू सगळे. आपण आले की आपण लवकरच निघू, कारण का आम्हाला तिकडे लवकर पोचायचं आहे. कारण का तो जो रोड आहे आंबेवाडीचा तो आम्हाला लवकर सकाळी एक्सप्लोअर करायचा आहे. अलंग मलंग कुलंग आणि कळसुबाईच्या पाठच्या साईडचा रोड आम्हाला लवकर तो एक्सप्लोअर करायचा आहे. म्हणून आम्हाला लवकर तिकडे पोहोचायचं आहे सूर्यास्ताच्या आधी. तर बघू आता कधी मंडळी येत आहेत, कधी आम्ही निघतोय, कधी आम्ही तिकडे पोहोचतोय. बाकी सगळी मंडळी कारमध्ये आहेत आणि मी एकटा बाईकवरती आहे. आम्ही 10 जण आहोत टोटल. आता बघूया, तुम्हाला पुन्हा ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच किती मी मजा करतो आणि काय ती जागा आहे आणि काय आम्ही एक्सप्लोअर करू. आणि कॅम्पिंगची मजा तुम्हाला ह्या पुढं ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसते. आपली अर्धी मंडळी आलेली आहेत. राकेश राव इथे आलेले आहेत. त्याची झोपल्या झाली आहे. 8 वाजता जाऊन बस आलं झोपलेलं आहे. इथे आपलं सगळं सामान आहे कॅम्पिंगचं, खायचं. जे गाडीवाले आहेत ते सुखरूप एकदम झोपा काढत जातील. त्यांचं सगळं सामान आहे नाश्त्याचं येतात. बघू शकता हे लोक मस्त झोपा काढत जातील एसी गाडीमध्ये. आणि आपली अर्धी मंडळी तिकडे आहे. 2 चंकू मंगू आपले, त्यामध्ये अर्ध सामान आहे आपलं. हा मनोज पुजारी यांचा गाळा. आमचं गोडाऊन आहे पिकनिकचं. पाण्याच्या बॉटल्स, आपली बिर्याणी अभी तक गरम है थोड़ा. वो बोला ही था ना वो. हाँ अरे मैं अच्छा वो नीचे रखा मैंने, वो नहीं तो ऊपर रखा था ना, वाट लग रहा था उसको. अरे हाँ हाँ चाय कॉफी के टाइम पे तुमको लगेगा ही. अरे वो मानना लेके रखा. सगळी मंडळी आलेली आहे. सगळ्यांचा सामान पाठी लोड. आपले नाना भाऊ इथे वरती कॅरियर वरती बॅग लावत आहेत. दीपक की लावायची आहे का? खोल क्यों रहा, अभी गिरेगा सब. एक खोल मत. इसके बारे में तुझे कुछ बोलना है? ये ऐसे दोगले के बारे में कुछ बोलना है तेरे को? ऐसा दोगले को नेक्स्ट टाइम से ट्रिप में नहीं लेकर जाने का. इसको एंड टायमाला असे टांग देणारे मित्र हे असतात प्रत्येक ग्रुपमध्ये. आधीच काळा त्यात तो काळोखा दिसत नाही. दर्शन गाडीला काढतात. दर्शन दोघं पुढे जाऊन झोपलाय. काय नाही, काल तो गेलेला कुठेतरी फिरायला. आता त्याला गाडी काढायला प्रॉब्लेम होतोय. आणि ह्याला रायडर बनायचं आहे मित्रांनो. ह्याला थोबाड बघून ठेवा. हे बघू त्या लाईट लागा रे. हे बघू फ्रंट का लाईट लागा. ह्याचा थोबाड बघून ठेवा. याचं ह्या काळ तोंडाचं ज्याला गाडी काढायला नको. आणि याला रायडर बनायचं आहे, ब्लॉगर बनायचं होतं याला. नेक्स्ट टाइम आपण लडाख ट्रिप मध्ये. लेक्स आहे लडाख. इथे यायचे जे वाढले 200 किलोमीटर वरती. चला निघूया आता आपण. गाड्या काढूया. माझा मोबाईल तर गाडीमध्ये. पाव विसरलो आपण. आता पाव घ्यायला चाललो. अर्धी मंडळी गेलीत आपली पुढे. रोज आता काढून ठेवलेत कारण का तिथे गरम होत आहे. मुंबईचं जरा बाहेर गेलं की आपण ग्लोव्ज घालू.
माझ्यासोबत नाना आहे पाठी बसलेला. तर या गाडीमध्ये सगळ्यांना जागा होत नव्हती, त्याच्यामुळे नानाला माझ्यासोबत यावं लागलं. आपण बघूया आपल्या सोमवार बाजारामध्ये पाव भेटतात काय, कारण का काल रात्री पाव घेताना आले, पाव राहून गेले आपले. झालं चल. बेकरीमध्ये बन पाव भेटले पाहिजे. कुठला? त्या बेकरीत जायला. ती ह्याच्या इकडची ना, बॉम्बेडोकीच्या इकडची. डॉगेश भाऊ से पंगा नहीं लेने का. त्या लोकांना बोललो काल रात्री पेट्रोल भरून घेऊया आपण गाडीमध्ये. बंद आहे. नाही ते तसंच आहे. हा बाबा इथे उभं बोललो तुला त्याचा पण. नोस पडतात सारखे आपले. नाही कुठे भेटेल का? जाऊ तिकडे आपण जाऊ, तिकडे भेटत बघू. हा मध्ये कुठे दिसलं ना घेऊ. मंडळी आता आम्ही पोचलो कसारा गावात पोचलो. नाश्त्याला आम्ही सगळे थांबलो आहेत. बराच उशीर झाला आम्हाला. मध्ये आम्ही थांबलो याच्या आधी, कारण का थंडी भरपूर आहे. मुंबईच्या बाहेर जसं आम्ही निघालो तसे थंडीने तिचे रंग दाखवायला चालू केले. मी तरी बाईकवर, माझ्या आवाजातून तुम्हाला कळत असेल किती थंडी आहे ते, कारण का आवाज बसला आहे माझा, सर्दी, डोकं दुखतं आहे, त्याच्यामुळे मला जास्त काय बोलता पण नाही येत आहे. पाठी सगळे आपले मित्र नाश्ता करायला थांबलेत, आपल्या गाड्या तिकडे उभ्या आहेत. आणि हे आजूबाजूचा परिसर कसारा गावाचा. आता पुढेच कसारा घाट चालू होईल. आता लवकर प्लॅनिंग तर असतं नाही की लवकर निघायचं, लवकर पोहोचायचं आहे, कारण का आमचे जे माणूस आहेत ते आमची वाट बघतात तिकडे. आधीच आम्ही 1 तास लेट झालो. तर पटापट आपण नाश्ता करूया आणि आपण आता निघूया इथून. आपल्या इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. कॉफी ब्लॅक कॉफी. आणि आपला नाना करण भाऊ काय आहे नाश्त्याला? बन मस्का. हे गरिबांचा बन मस्का. न्यूट्रीलाइटचं आपल्याकडे न्यूट्रीलाइटचं मस्का आणि हे पाव. हा हावरा. पण आपला गोप्रो पहिले चार्जला ठेवलाय. गोप्रोची बॅटरी जरा लो झाली तर गोप्रो आपण चार्जला ठेवलाय. एक वाटी साखर मिळेल. साखर पाहिजे? स्वीट बॉय. हे आमचे, ह्याला तुम्ही बघितलं असेल कोकण ब्लॉग मध्ये, आपला मनोज अण्णा. मी पहिल्यांदा ट्रिपला आलो. सिनियर सिटीजन आमचे. चला आपण नाश्ता करूया पटापट. चला आपला नाश्ता झालेला आहे. बराच उशीर झाला आपल्याला आणि गोप्रो पण थोडा चार्ज झाला आता. पुढे गेले.
आहेत कारण का गरम होतं आहे आणि क्लोजमध्ये थ्रोटल द्यायला आणि गिअर क्लच पकडायला मला प्रॉब्लेम होतो आहे म्हणून आपण काढून ठेवलं आहे. तर हा जो रोड आहे कसारा घाट वगैरे झाला त्याच्यामध्ये ह्या रोडमध्ये जे नौके रायडर असतात त्यांना कळत आहे म्हणजे हा सरळ जाऊन हा पटकन लेफ्ट मारला जातो. हा बघा ते तुम्ही हा शार्प लेफ्ट आहे. तर कोण नवीन असेल या रोडवरती रायडिंग तुम्ही सरळ रस्ता बघून गाडी फास्ट करून पटकन लेफ्ट टर्न मारणं हा खूप कठीण आहे. इथे बरेच जण पडतात तिथे कारण का रस्ते माहिती नसतात आणि डायरेक्टली आपण स्पीड लिमिटच्या वर आपण जर इथे आलो आणि पटकन जर आपल्याला लेफ्ट टर्न शार्प आला तर गाडी कंट्रोल करणं खूप कठीण होऊन जाते. कसारा घाट थांबवलेला आहे. कसारा घाटावर एक गोष्ट आठवली 2021ची जेव्हा मी पहिल्यांदा भंडारदरा चाललेलो तिथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो मागे आमच्या बाजूने ग्रुप बसलेला सेम ती लोकही किंवा शिर्डीला चाललेले त्यांच्याकडेही सेम बाईक होत्या पण त्यांच्याकडे गिअर्स नव्हते रायडिंग गिअर्स. तर आमचे लोक आमच्या आधी निघाले नाश्ता वगैरे करून आणि थोड्या वेळाने पुढे जाऊन बघतो त्यांच्यातल्या एका रायडरचा कसारा घाटामध्ये ॲक्सिडेंट झालेला. त्यामुळे त्याच्या कसं की आपण जेव्हा बाहेर पडतो घरातनं बाईक घेऊन खास करून सह्याद्रीमध्ये तर आपला शहाणपणा अतिशहाणपणा घरात ठेवायचा असतो कारण का निसर्ग आहे शेवटी हे रस्ते वेडी वाकडी वळणं आहेत. आपला जरा जरी तोल गेला तर होतं तर नव्हतं होऊ शकतं. तुम्हाला तुम्ही टर्न दाखवतो बरेच जण तो टर्न तो खूप हार्ड टर्न आहे कसारा घाटातला. बरेच जण फसतात त्या टर्नमध्ये. मी तुम्हाला एकच सांगेन जर तुम्ही राईड करत असाल तर प्रॉपर गिअर घालून रायडिंग करा कारण का सेफ्टी इज इम्पॉर्टंट. हेल्मेट तुमचं नी पॅड तुमचं जॅकेट प्रत्येक गोष्टी वेअर करा कारण का आपण घरात सांगून निघतो की आम्ही परत घरी येतो आहे तर ते गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला रायडिंग करावी लागते. माझा मागचा पार्टनर चेंज झाला आहे. आत्तापर्यंत माझे 3 पार्टनर चेंज झाले मागचे. आता आपला मित्र अभि भाडेकर हा आपल्या मागे बसला आहे पिलियनला. सह्याद्रीमध्ये राईड करायला 2च ऋतू सगळ्यात बेस्ट आहेत. एक म्हणजे पावसाळा दुसरा म्हणजे हिवाळा. पावसाळ्यात शक्यतो घाट माथ्यावरती आपण जेव्हा राईड करतो तेव्हा थोडेफार प्रॉब्लेम्स होतात. तेव्हा आपली गाडी आलेली आहे हे आपल्याला शिकवत आहे कशी गाडी चालवायची. हा पण आराम आहे. रोड याची बाईक अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये. अशा रोडवर रायडिंग करण्याची मजा काय वेगळी आहे. म्हणून मी शक्यतो थंडीमध्येच प्लॅन करतो रायडिंगचे. पावसाळ्यात नाही जमत जास्त मला राईड करायला. शक्यतो टाळतोच मी पावसाळ्यामध्ये राईड करायचं. ही आता नवीन बाईक घेतली तर काय टेन्शन नाही. ह्याच्या आधीची बाईक होती त्याच्यामध्ये ABS नव्हता. त्याच्यात आपल्याला ABS आहे.
आत्ताच्या रोड कंडिशनच्या हिशोबाने ABS खूप मस्त आहे प्रत्येक गाड्यांसाठी. मग दुसरं असेल वरती कसारा घाट चालू आहे आता पुढे. तर तुम्हाला स्पॉटही दाखवतो तो त्या मुलाचा ॲक्सिडेंट कुठे झालेला. सुदैवाने तो वाचलेला. तो अशा ठिकाणी पडला की तिथे त्याला जास्त इजा नाही झाली. तो रोडच्या अशा बाजूला पडला. जर तो रोडच्या लेफ्ट साईडला पडला असता तर चान्सेस कमी होते तो भेटण्याचे. कारण की आम्ही जेव्हा निघालो तेव्हा त्या मुलाशी आम्ही थांबून भेटून बोललो. कारण की तो ग्रुप आमच्यासोबतच नाश्ता करायला बसलेला. आधी हा घाट दोन्ही वेळेला ओपन होता तेव्हा खूप प्रॉब्लेम व्हायचा इथून ट्रॅव्हलिंग करायचा. पण आता हा 2 वे झाला. इथून आपण जाऊ शकतो आणि त्या दुसऱ्या मागच्या डोंगराच्या मागच्या बाजूला आपण घाट उतरू शकतो. त्यामुळे इथे जे वाहनांना ये जा करणं खूप सोयीस्कर झालं आहे कसारा घाटात. अनेक आपण व्हिडिओ बघतो कसारा घाटाची भूतं हे ते, असं काही नसतं. आज एवढी लोक एवढी वर्ष ट्रॅव्हल करत आहेत या घाटामध्ये. जास्त करून हे डंपरच जास्त असतात कसारा घाटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. लालपरी, जुनी लालपरी, नवीन लालपरी दोन्ही एकत्र बघायला मिळतात आपल्याला. बघा मित्रांनो, हाच तो टर्न आहे तिचा मुलाचा ॲक्सिडेंट झालेला. सरळ हा रस्ता दिसतोय पण पुढे जाऊन तो असा पटकन तो रांगोळी वळण घेतो आणि त्याला तो नाही जमला शार्प टर्न मारायला. तो या इथे पडलेला. या नशीब तो सुदैवाने या साईडला पडला. तो या साईडला पडला असता तर चित्र काय वेगळं असतं त्याचं विचाराचं. पण देवाच्या कृपेने तो वाचला. थोडीफार त्याला इजा झाली. पण जर आपल्याला रस्ता माहिती नसेल त्या गोष्टीचा किंवा आपण त्या रस्ता आपण नौकी असू तर त्या रस्त्याची रिस्पेक्ट करून आपण थोडं गाडी स्लो केली पाहिजे. माहिती असताना की आपल्याला माहिती आहे पुढे कुठला वळला तर आपण गाडी कशी चालू शकतो. पण माहिती नसताना जो आपण या अशा गोष्टीचे डेअरिंग करतो त्याचे रिझल्ट खूप मग भयानक येतात. त्यामुळे कुठेही तुम्ही राईड करत असताना जर कुठलाही नवीन रस्त्याला तुम्ही असाल तर आरामात गाडी चालवा. माहिती असेल तरीही सुद्धा आरामात चालवा. पण त्याची काळजी घेऊन चालवा गाड्या. आजकाल भरपूर जणं ॲडव्हेंचर गाड्या घेत आहेत. ब्लॉगिंग चालू केली सगळ्यांनी. यूट्यूबचं क्रेज सध्या आता खूप यंग जनरेशनमध्ये जास्त झालं आता. बघा हा जातानाचा रोड आहे. हा जाताना कचरा घाट उतरतानाचा हा रोड आहे आणि हा वर येतानाचा रोड आहे. पहिली राईड आहे या गाडीवर माझी. याच्या आधी माझी अपाची होती त्यावर मी इथे 3-4 वेळा आलो आहे. पण जो कम्फर्ट मला या गाडीने दिला आहे तो एकदम भारी कम्फर्ट मिळाला मला गाडीवर. काय मशीन बनवलं KTM मी. टोटल वाईज कम्फर्टेबल, बसायलाही काय प्रॉब्लेम नाही होत आहे. हे बघा ही कळसुबाई पर्वत रांग आहे. तो तिकडे तुम्हाला अलंग मदंग कुलंग हा कळसुबाई समोरचा कळसुबाई सुळका
महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर आहे कळसूबाई आपलं, आणि हीच ती पर्वतरांग आहे. दुसरा रस्ता जो बोलवतो तो रस्ता आता तिकडून खालून येतो सगळ्या गडकिल्ल्यांच्या, त्यामुळे तो रस्ता एकदमच सुंदर आहे. पण तो आमचा एकदम चुकला आणि आम्ही पूर्ण फिरून यावं लागला आम्हाला. हे असं दृश्य फक्त आपल्याला सह्याद्रीमध्येच बघायला मिळतं. सगळ्यात सुंदर सह्याद्री तो बोलता असतो ह्यालाच. बारी 5 किलोमीटर, या बारीमध्येच बारीच्या आधी जायचं आहे. तो जो आंबेडचा रस्ता आहे तो इथून बाहेर पडतो, तो इथून बाहेर पडतो असा. हा कळसूबाई चौक आहे. हो 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 हो. कुठून बरोबर ना? आता पुढून आता कुठे आहे साईडला? हे रोक रोक बघ आता. आता आता हां दाराला कॉल करता. भाई कसला रोड आहे कसला भाई. त्यात लॉर्ड स्प्लेंडर आहे पुढे आपल्यासोबत कडक कडक. हे दर्शन फुल ऑफ रोडिंग भाई. ABS ऑफ करायला पाहिजे होता. तिथे ना अजून पुढे भाई. दादा रायडर आहे. दादा 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 ऑफ रोड रायडर. सगळं काय जाऊ. अरे बापरे. राख्या पकडून बस. मला उभं राहावं लागेल. किती खाली अजून. पाठी उतर साल्या. घेत पाठी गा गा
बस भैया तुम्ही कसे आहात? कुठं आता? मित्रांनो आपण इथे पोहोचलेलो आहोत थोड्या वेळापूर्वी. आपलं इथे सगळं तयारी चालू आहे आता जेवणाची. तर इथे बघू शकता आपण नानाभाई. नानाभाई काय करतोय? चिकन साफ करतोय आपला भाऊ. पक्कू इथे दही घेऊन बसलेला आहे. आता आपला बिर्याणी आपण आणलेली आहे मुंबईवरनच. बिर्याणी आणि हे संध्याकाळचं मॅरिनेशन चालू आहे आपलं. आता आपण थोडं जेवूया आणि थोडं परत भेटूया. दुपारी जेवण खूप सगळ्यांच्या अंगावरती आलं. सगळे झोपले होते रात्री, त्याच्यामुळे मग दुपारी लगेच जेवण सगळे झोपले. आता आम्ही चाललो आहोत वाकी डॅम बघायला. सगळे पुढे गेलेत बघू शकता. आपण जाऊया वाकी डॅम बघायला. थकले असल्यामुळे मी पण बाईकवरती होतो. रात्री झोपला झाली काय तर डायरेक्ट झोपून गेलो आम्ही जेवण. काका आले तेव्हा आम्ही सगळे उठलो. अर्धे अजून झोपेत आहेत. बहुत ऊपर है बे. बच्चे को जमा तो करते आपण डॅमला पोहोचलोय परत चालून. हे जांभूळ का झाड आहे? ये जगह दुसरे का रहेगा ना रे. ये बघू इधर कैंप लगा दे तो. दुसरा ब्लॉगर आपला रेडी झाला इथे. रेडी होतोय दुसरा ब्लॉगर. चला आता आपण निघूया परत आपल्या कॅम्पकडे. फोटो सेशन झालाय. डॅम आपला बघून झालाय. आता कारण का थंडी वाढत चालली आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि आता बरोबर 5:30 झाल्यात. थंडी वाढत चालली. आता आपण कॅम्पजवळ जाणं गरजेचं आहे. दादा पण आपल्याला बोलले कॅम्पजवळ चला, कारण का इथे थोडा बिबट्यांचा वावर मध्यंतरी होता. आता आहे नाही त्यांना माहिती आहे. एवढं जास्त नाही आहे पण आहे. येतात कारण का पियाचं पाणी आहे तर ते येतात. त्याच्यामुळे लवकर ही जागा खाली केली बरी. कारण का बघू शकता सगळ्या बाजूला जंगलच आहे. इथे हे पूर्ण जंगल आहे. तर उगाच रिस्क नको, त्यामुळे आपण
जाऊया. आपल्या 2 चिकन बनवायचं आहे आता. कौला होतं चिकन. आपले सेकंड शेफ नितेश आचार्य यांनी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन. थर्ड शेफ ते बघा ते हात पाठी घेऊन चाललेत आमचे बुवा. आणि एक झोपलेत सोमराज बरके. शनिवार आजचा दिवस कसा संपला समजतच नाहीये. झोपेमध्येच गेला अर्धा दिवस आमचा. झोपायला आलेले मुंबईवरला फक्त झोपायला आम्ही इथे आलो. काय केलेलं आहे फक्त राईड केली इथे आलो जेवलो आणि झोपलो. ते बिचारे काका आले म्हणून डॅब बघितलं तर हा पण डॅब बघता आला नसता आम्हाला. झोपलो असतो आम्ही तेव्हा. हा याला बघून ठेवा प्रत्येक ब्लॉगमध्ये आहे तुम्हाला दिसेलच. चला जाऊया. थंड बढ़ रही है. 5:30 बजे थंड लगने चालू हो गई है. अभी आप तो है. हा प्राय बता थंड लगे मेरे को बहुत. आपण रात्री जेवणाची तयारी करतोय. आपण दुपारी जी बिर्याणी घेतलेली ती तशीच उरली आहे. ती आपण रात्रीला होईल आम्हाला. आणि आताला अंडी आपण बॉईल करतोय. आणि तिथे आपण कौला आणून ठेवले. जे आपण कौलावरती चिकन जे आपण फ्राय करतो ते सोनू आणि नाना यांना माहिती ते कसं करायचं. तर हे दोघं आपल्याला करून देणार आहेत सगळ्यांसाठी. इथे आपल्याकडे क्रिश आलाय जेवण बनवायला. खास क्रिशला आम्ही बोलवलंय आग जळवायला. आणि साचा इथे आपला भाऊ और पानी कौन सा अभी आपला गोप्रो मध्ये तो व्हिडिओ काढतोय. इतना क्यों जल के खत्म कर रहे लकड़ा. आता जरा थंडी पण वाढली आहे बरीच. हे माझं चप्पलवर बस. म्हणून सॉरी पण चप्पल आणले मी. थंडी वाढल्या म्हणून कानटोपी आणि आम्हाला आता बुडी घालायची वेळ आली आहे. कारण काय बरीच थंडी वाढली आहे. मला बाहेर बसायचं पण खूप कठीण होत आहे. इथे बघू शकता सगळ्यांनीच. सगळ्यांनीच बुड्या आता चालू केल्यात घालायला. आणि हा संध्याकाळचा आता परिसर. सूर्य तिकडे मावळलेला आहे. चंद्र दिसतोय. आणि आपले कळसुबाई इथे कळसुबाई शिखर आपलं तेही दिसतंय. आता आपण प्रिपरेशन करूया. रात्र होईल आता तर इथे काळोखामध्ये काय दिसत नाही समोर. तर आपण लाईट लावायचा प्रयत्न करू म्हणजे थोडंफार आपल्याला शूट करता येईल. आपला गोप्रो 9 तो चार्जिंगला आहे. कारण का चार्जिंग दोन्हीच्या बॅटरी लो झाल्यात तर तो चार्जिंगला ठेवला आपण. म्हणून आता आपण मोबाईलमध्ये शूट करतोय. तो एक 1-1.5 तासांनी येईल. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करू. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. आता आपण अंडी उकडायला चालू करतोय. आपला कौलवाला चिकनचं प्रिपरेशन चालू झालंय. 3 शेफ बसलेत आपले सोनू पक्कू आणि नाना. इथे हे पवेलियन वाले राकेश. हा भाऊ आपला पहिल्यांदा आलाय. थंडीसाठी आलेला पण थंडीत नाही जास्त. आम्हाला लागते पण त्याला लागत नाही. काय माहिती कुठली बॉडी घेऊन आलाय. आपले भाडासाहेब झोपलेत. आल्यापासून झोपले जात. आपले अण्णा साचा तिकडे. आपले दीपक शेट्टे साहेब. तिकडे सफेदवाला कोण आहे माहिती नाही. भुटाटकी करीता नखरे नाही जे आहे ते खावा. आणि नानाभाईंनी छकात बटर टाकलंय. फुल धुवा. अंडी रेडी झाल्यात आपली उकडून. सोलाला घ्या ना. अंडी सोला घ्या.